हो. सो हे गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आता चाललोय, कुठं चाललोय मला पण नाही माहिती. जस्ट आज सुट्टी, आपलं मंडे आहे. मंडेला आपलं शॉप बंद असतं. तर आज आपण चाललोय फिरायला. कुठे चाललोय मी तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता मी पहिलं चाललोय माझ्या मित्राला घ्यायला, त्यानंतर आपण पुढचं कंटिन्यू करू. सो गाईज, आता मी मित्राच्या बिल्डिंगच्या खाली आहे. सो हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. नेहमी तुम्ही व्लॉग बघितले असाल आपले शॉपमधले, पण मी तुम्हाला बोललेलो की आपल्या ब्लॉग्समध्ये थोडासा इंटरेस्टिंग पण असणार आहे. आणि आज आहे मंडेच्या दिवशी मी सुट्टी घेतो किंवा हाफ डे घेतो. तर आज आपला अचानक प्लॅन ठरलेला आहे फिरायला जायचा. म्हटलं काहीतरी व्लॉग बनवू आणि तुम्हाला पण दाखवू आणि थोडं रिलॅक्ससुद्धा होऊ. कारण आपण दिवसाचे मला वाटते 14-15 तास रोज काम करतो. तर म्हटलं एक दिवस स्वतःसाठी का नाही द्यावा. तर आता आहे मी मित्राच्या घराच्या खाली, तर येतो. त्याच्यानंतर अजून मला लोकेशन नाही माहिती कुठे जाणार आहे, तर आम्ही तुम्हाला दाखवते लोकेशन. पण खूप भारी होणार आहे ब्लॉग हा. नक्की ब्लॉग पूर्ण बघा. तर मी एकदा परत एकदा कॉल करतो त्याला. गाईज, आता आपला यशोदीप भाई आलेला आहे त्याच्या ॲनाला घेऊन. ए हो 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 हो, ते कोणती गाडी न्यायची? कुठली पण नेऊ. चल हीच नेतो. ही पण आपलीच आहे गाईज. आपल्या यशोदीपची गाडी बघा. सगळ्या चाललोय कुठं पण आपण. हिडन स्पॉट. अजून हिडन स्पॉट आहे. आज हिडन स्पॉट आहे. हिचा काय विषय पण. तुझी बॅग ही एवढीशीच बॅग काय हा. तिला घेऊन जायचं आपल्याला. मी काय बोलतोय, तर आता चला जाऊया आपण कुठल्या तरी हिडन स्पॉटवर जी यशोदीपनी चूज केलेली आहे. माहिती नाही आपण कुठे चाललोय आता, पण बघू. अजून 1-2 मित्रांना सांगितलेलं मी, पण ते आले नाही. ते खूप मिस करतील हा ब्लॉग. तर तुम्ही ब्लॉग बघा आणि मी तुम्हाला ब्लॉग दाखवतो. तर लेट्स गो. बाय बाय. सो गाईज, आता आपण निघालोय आपल्या प्रवासाला. मानगावचा हिडन स्पॉट. आणि पागलून जातील सगळे लोक, बोलतील कुठे आहे भाई, आम्ही तर एवढ्या टाइम पासून मानगाव मध्ये राहतो, आम्ही तर कधी नाही बघितलं. तर आता भाई, हा बघू. डेट स्पॉट आहे. बघू आता कुठे चाललोय आपण, कुठे आपला यशोदीप बाहेर निघणार आहे आपल्याला. आज तर भाई माणगावच्या फेमस माधव पुलावर. हा भरपूर जणांना माहिती असेल पूल. व्ह्यू बघा तुम्ही, काय सेक्सी एकदम. कसलं भारी आहे. आणि या ठिकाणून रायगड पण. आता आपण चाललोय आपल्या हिडन लोकेशनवर. माहिती नाही कुठं चाललोय, पण आता आपला जो गाईड आहे, गाईड यशोदीप गोडबोले, तर आपल्याला तो नेतोय. तर बघूया आपण आजचा ब्लॉग कसा होणार आहे. मला सुद्धा काय माहिती नाही. तर कनेक्ट राहा, ब्लॉग पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला जरा पण विसरू नका. तर आपण आलोय आपल्या हिडन स्पॉटवर. कुठे एक्झॅक्ट माहिती नाही आणि पुढे पण काय असेल हे माहिती नाही, पण जाऊन बघू आपण आणि एक्सप्लोर करू ही जागा. आजचा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर बघूया आता पुढे काय काय होणार आहे, काय काय बघायला भेटेल. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. मी काय बोलतो स्पॉटला आले. ना पुढे पुढे करू नको बाळा. पूर्ण सन्नाट आहे. जंगलात आलं असं वाटतं कुठल्या तरी आपण. चारी साईडला कोणच नाही. नदी दिसते मला इथून. नेहमी आपण कुठल्या तरी नदीवरच आलो. लोकेशन खूप सेक्सी वाटते. बघूया आपण. ओ माय गॉड. थोड्या दिवसाआधी आलो होतो, तर ह्याच्यावरतून पाणी जातो. ह्याच्यावरून उड्या मारायच्यात आपल्याला.
सिरियसली काय तुम्ही बघू शकता कुठे आलो आपण. किती खोल असेल हे. हे जवळपास नाही बोललात ना तरी किती 20-25 फूट दिसतोय मला खाली आहे. आता तुम्हाला कॅमेऱ्यात एवढं दिसणार नाही पण 20-25 फूट उंचच आहे. आणि भाई आपल्याला इथं घेऊन आलं पोहायला. ओके ओके कुठे ते राईट साईडला तू आम्हाला नेलेलंस लास्टला. पाणी पण घाण वाटतंय रे मला हे, कारण शांत आहे रे, शांत पाणी वाहत. हा वाहत पाणी नाहीये. काहीच आता आपण लोकेशन चेंज केलेली आहे कारण पाणी घाण आहे, कारण पाण्याला फ्लो नाही. स्वच्छ नाहीये पाणी आणि पाणी शांत आहे एकदम. त्याच्यामुळे आपण लोकेशन चेंज केले. ते आयना गेली तिकडे. हळू 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 बघ. तर आता दुसऱ्या स्पॉटवर चाललोय. आता आपण आलोय एका नवीन जागेवर. सर आता ही जागा होपसो चांगली असेल कदाचित. इकडे आलोय आपण. मी इथं भरपूर असं मोठं गवत होतं ना आधी, त्याच्यातून गाडी आपण टाकायचो. 3-4 वर्षात गाईस इथे आलेलो मी. त्याचे फोटोज इंस्टाग्रामवर आहेत, शोधून दाखवा समजेल तुम्हाला. सर्च करा, तुम्हाला फोटो स्क्रोल केले ना खाली 2-3 वर्ष आधी की तुम्हाला इथले फोटो दिसतील. असं सेंटरला मी आहे आणि बाजूला फुल ग्रीनरी आहे. हे बघा इथला स्पॉट. पण आधी खूप भारी वाटायचं इथे. हे आता रोड बीड आता व्यवस्थित झालाय, डेव्हलप केले. हा हे बघा एवढ्या जवळपास माझ्यापेक्षा हाईटला गवत वाढतं इथे. आणि त्यातून मग आपल्याला ही गाडी घेऊन इकडे यायचं असतं. स्पॉट तुम्ही बघू शकता काय भारी आहे. काय दिसतं ना, मी अंडरग्राऊंड जात पाण्याच्या आतमध्ये. तिथं मला प्रॉब्लेम होतो. अरे प्लेस फुल शांतता, फुल ग्रीनरी. शहरा ठिकाणी असं तुम्हाला बघायला भेटणारच नाही. आता आपण ह्याचे थोडेसे सिनेमॅटिक शॉट्स घेऊ तुम्हाला दाखवायला, आणि मग थोडी स्विमिंग करू आपण इथे, आणि मग घरी जाऊ. उद्या परत शॉप ओपन करायचं आपल्याला. आणि जास्त रेग्युलर मला यूट्यूबवर टाकता येत नाही, तरी पण आपण ट्राय करू की डेली किंवा 2-3 दिवसांनी एक ब्लॉग पडेल. तर तुम्ही कमेंट करत चला. तुमचे कमेंट्स वाचून मला भारी वाटतं. सो कमेंट करत चला व्हिडिओच्या खाली. तुम्हाला व्हिडिओज अजून कशा पाहिजेत, काय काय तुम्हाला अजून आयडिया आहेत, आपण कशा व्हिडिओज बनवू शकतो. एक मी आस्क मी क्वेश्चन पण करणार आहे, त्याचा सुद्धा आपण ब्लॉग बनवू. तुम्ही क्वेश्चन विचारा, मी तुम्हाला त्याचे आन्सर्स देईन. तर चला आता थोडे सिनेमॅटिक्स घेऊ. बाय बाय. सो गाईज आपलं स्विमिंग वगैरे झालेलं आहे. नेमकी आपला मोबाईल जो लावलेला तो पडला पाण्यामध्ये. आपला म्हणजे यशोदी बाईकचा मोबाईल मी ठेवलेला तिथं व्हिडिओ घ्यायला. नेमकी तो मोबाईल या बघा हिच्यामुळे, त्या हिच्यामुळे हिचा पाय लागला आणि मोबाईल पाण्यात पडला.
नेमकी त्या फोनची लाईट वरून दिसत होती ह्याला, मी पटकन जाऊन काढला मोबाईल. हा तर आता हा ब्लॉग आपला इथंच संपतोय. तर आता झालाय टाइम आणि माझे सामान पण जरा आले म्हणून आपण चाललोय आता परत घरी. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉगला रेडी राहा. बाय बाय.